व्हिडिओ समाजसेवा करत असताना आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण समाजासाठी सुद्धा जगलं पाहिजे ही भावना ठेवून आम्ही सगळं काम करत असतो. बऱ्याच वेळेस नितीनजी मला फोन करतात की ह्या अपंगाला हा प्रॉब्लेम आहे, त्या अपंगाला तो प्रॉब्लेम आहे. जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढं मी करत असतो. शाहीन असू द्या किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी काही लोक असू द्या ते माझ्यापर्यंत येतात तर मी त्यांना दवाखाने असू द्या, त्यांचे वैयक्तिक सामाजिक प्रश्न असू द्या, या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन करत असतो. होईल तेवढी शक्य मदत अल्लाच्या कृपेने मी त्यांना करत असतो. आणि माझं तर काम खूप छोटं आहे पण नितीनजींचं काम खूप मोठं आहे. अल्ला ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य देव आणि अशीच त्यांनी म्हणजे अपंगासाठी अपंग जे लोक सध्या शारीरिक दुर्बळ आहेत अशांसाठी ते नेहमी काम करत असतात. त्यांच्याकडून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. मी ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो की हे ईश्वर हे अल्लाह नितीनजींचं आरोग्य चांगलं ठेवू आणि त्यांना अशीच काम करायची हिंमत दे, शक्य दे. धन्यवाद. मोहसिन सरांना पण विनंती आहे की मोहसिन सर आपण सुद्धा 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वच आजच्या या जागतिक अपंग दिवस कार्यक्रमामध्ये माझे अत्यंत जीवलग मित्र नितीनजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. नितीनजी शिंदे हे आता महाराष्ट्रात चर्चित असं नाव आहे. शारीरिक विकलांग असलेल्या भगिनीसाठी ते सतत रक्ताचं पाणी करत असतात. मला आधी आठवतं की त्यांनी एक मुलगी होती ज्या लोकांना हात नाही आहे, ज्या लोकांना पाय नाही, त्या लोकांना आर्टिफिशियली अवयव देण्याचं एक मोठं भगवती मार्गाचं कार्य ईश्वराने त्यांच्या हातातून घेतलं. मित्रांनो, महत्त्वाचं सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मिसाईल वुमन म्हणून आपल्या देशामध्ये डॅनियल थॉमस नावाची एक फार मोठी शास्त्रज्ञ आहे. त्यांनी अग्नी जे क्षेपणास्त्र त्यांनी लॉन्च केलं होतं आणि DRDOच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं की बाबा विकलांगता काय असते. त्यावेळेस त्या म्हणाल्या की शरीराने विकलांग असणे हे विकलांग नाही आहे, तर मनाने विकलांग असणे हे विकलांग आहे. जर तुम्हाला हात असूनही तुम्ही एखाद्या गरजूला हात देऊ शकत नाही, जर तुम्हाला पाय असून सुद्धा तुम्ही एखाद्याच्या दुःखात 2 पावलं चालू शकत नाही, तुमच्या तोंडात म्हणजे तुम्ही बोलत असताना तुम्हाला बोलणं येते, तुम्हाला जीभ आहे पण तुम्ही अन्यायाविरुद्ध बोलू शकत नाही, तर तुम्ही खरे विकलांग आहात. तर मनाची विकलांगता ही विकलांगता आहे. शरीराची विकलांगता ही विकलांगता नाही आहे, कारण शरीराची विकलांगता ही देवाची रचना आहे, अल्लाहची रचना आहे, ईश्वराची रचना आहे. त्यामुळे तुम्ही मनाने तुम्ही प्रबळ व्हा, मनाने घट्ट व्हा. शरीराचं महत्त्व हे मनाच्या महत्त्वापेक्षा जास्त नाही आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर भगवद्गीता ही ज्यावेळेस अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितली त्याच्या आधी सुद्धा अष्टवक्रांनी ही भगवद्गीता राजा जनकला सांगितली होती. राजा जनकच्या दरबारामध्ये धर्म चर्चा सुरू होती आणि या धर्मावरती चर्चा करत असताना त्या ठिकाणी एक 8 वर्षाचा बालक आला. तो 8 ठिकाणाहून त्याचं शरीर हे 8 ठिकाणाहून तुटलेलं वाकलेलं होतं आणि अष्टवक्र हे अष्टवक्रांना एका हिंदीच्या दृष्टीने बघितलं आहे. जेव्हा अष्टवक्राने आपलं धर्माचं ज्ञान त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच ठिकाणी राजा जनकला सत्याचं ज्ञान प्राप्त झालं आणि राजा जनक जे प्रभू श्रीरामाचे आजोबा होते त्यांनी त्या ठिकाणी राजपाट जो आहे तो त्याग केला आणि त्या ठिकाणून ते अष्टवक्राचे शिष्य झाले. तर अष्टवक्र हे शरीराने अपंग होते पण मनाने प्रबळ होते, विद्येने प्रबळ होते आणि ज्ञानाने प्रबळ होते. त्यामुळे तुम्हाला जी काही शारीरिक दुर्बलता लागली असेल ती शरीराची असू शकते, ती मनाची नाही आणि मनाने तुम्ही दुर्बल होऊ नका. स्टीफन हॉकिंग नावाचा शास्त्रज्ञ आज जगात आज 1 सेंटीमीटर तो चालू शकत नव्हता, त्याला उठता येत नव्हतं, त्याला बसता येत नव्हतं, त्याला बोलता येत नव्हतं. तो एका चेअरवरती बसून जगातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ झाला आणि त्याने ब्लॅक होलचा शोध लावला. त्याने जगाला एक दुसरी थेअरी या जगात प्रूफ करून दाखवली. तर जर तुम्ही मनात एखादी गोष्ट थांबली तर ती जगात शक्य आहे. एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं काम असल्यामुळे मी या तुमच्या सगळ्यातलं रजा घेतो आणि माझा छोटा 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. नितीनजींच्या या कार्याला माझे मित्र नासेर साहेब नासेर शेख यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज
तुम्ही या कार्यक्रमाला आलात, खूप छान वाटलं. कारण की हा कार्यक्रम दिव्यांगांचा कार्यक्रम आणि दिव्यांग म्हणल्यानंतर तुम्ही बघत असाल की दिव्यांग म्हणजे देवाचं अंग, म्हणजे एक विशिष्ट त्यांना एक परमेश्वरानेच त्यांना अंग जे दिलेलं आहे आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आज आपल्यासारख्या लोकांना दिलेलं आहे की ज्यांचे हातपाय चांगले असे आपल्यासारखी लोक जे आहेत आज आपण त्यांची सेवा करतो. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथं आलात सर. सलमान सर, खरंच मनापासून तुमचे खूप खूप आभार आणि मोहसिन सर तुमचे सुद्धा खूप खूप आभार. मी दिव्यांग आधार संस्थेचे संचालक तसेच संस्थापक अध्यक्ष या सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर. सर थोड़ा रुकिए ना, शाइन आ रहे थे. एक मिनिट एक फोटो सर. या पदाधिकारी या, संचालक या इकडं. तुमचे संस्थापक अध्यक्ष आले नाहीत अजून, तुम्ही या पुढे या. या. तर या. तुम्ही या. पदाधिकारी या. आपले कॅमेरामॅन कुठे आहेत? नाही का फोटो लेना फोटो लो क्या? फोटो